आहे आता नाही जुन्या चपला शिवणं आणि वाजंत्री म्हणून जे आपले वेगवेगळे शुभ कार्यक्रम असतात यामध्ये वाजपाचं काम हा समाज करतोय। माननीय तत्कालीन न्यायमंत्री दिलीपराव कांबळे साहेब यांनी एक अभ्यास गट स्थापन केला होता। बार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील होलार समाजाची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावरती पुढे भूमिका काय घ्यायची याचा एक सर्वे करण्यासाठी अभ्यास गट स्थापन केला होता। या अभ्यास गटाचा अहवाल ही सरकारकडे दिलेला आहे, परंतु हे काही सॅम्पल सर्वे आहेत। या समाजाचा सर्वे हा मोठ्या प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोनातून एक आयोग स्थापन करण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय। सरकार अभ्यास आयोग स्थापन करणार का हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे। दुसरं, अध्यक्ष महोदय, या समाजाच्या चुकीच्या नोंदी 40% झालेत। काही ठिकाणी होलार, काही ठिकाणी मोची, काही ठिकाणी धनगर, काही ठिकाणी मातंग अशा चुकीच्या नोंद झाल्या कारणानं त्यांना जातीचे दाखले मिळत नाही आणि म्हणून ज्या चुकीच्या 40% नोंदी होलार समाजाच्या झालेल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना किंवा आदेश माननीय मंत्री महोदय हे आज देणार आहेत का? वेगवेगळ्या समाजाची महामंडळ स्थापन झाली। 1974 ला संत रोहिदास चर्मकार महामंडळ स्थापन झालं, पण अध्यक्ष महोदय या महामंडळावरती एक पण आतापर्यंत होलार समाजातला प्रतिनिधी संचालक म्हणून नेमला गेला नाही। आता गेल्या वर्षी आपल्या सरकारनं होलार समाजाच्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली आहे। माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझा स्पेसिफिक प्रश्न याबाबतचा आहे महामंडळाच्या, की आपण हे महामंडळ कार्यान्वित कधी करणार आहात आणि या महामंडळावरती आपण अध्यक्षाची नेमणूक करा। सरकारला माझी विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिलंय, जी गेली वर्षी 18 महामंडळ वेगवेगळ्या खात्याच्या अंतर्गत ओबीसी खाता असेल किंवा सामाजिक न्याय खाता असेल या अंतर्गत जी महामंडळ स्थापन केलेली आहेत यांना आपण उपकंपनी स्थापन केली आहे आणि त्याला उपाध्यक्ष आणि 3 सदस्य आपण नेमतोय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मुंबई, कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आपले जर 6 प्रांत आहेत। एका प्रांतातून एखादा जरी संचालक घ्यायचं म्हटलं तर हे 6 प्रांत होत आहेत। माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे, ही जी नव्यानं महामंडळ स्थापन झालेली आहेत या महामंडळाला आपण अध्यक्ष नेमावा, 11 किमान संचालक नेमावेत आणि या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यावा। कारण हे सगळे मागासलेले सगळे समाज आहेत, उपेक्षित वंचित समाज आहेत, त्यांना जर राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला तर एक चांगल्या पद्धतीचा संदेश हा राज्य सरकारच्या माध्यमातून जाईल आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी होलार समाजासाठी आर्थिक महामंडळ जे घोषणा केलेली आहे त्याच्या संदर्भातची आजची स्टेज काय आहे याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या होलार समाजाला आपण निवेदन द्यावं। होलार समाजाची पंढरी म्हणून आटपाडी घोषित केलेली आहे आणि तिथं विदा आयवळे म्हणून जे या समाजाला लीड करत होते, या समाजासाठी प्रयत्न करत होते, त्यांचं एक स्मारक आटपाडीमध्ये व्हावं अशा पद्धतीची मागणी मी राज्य सरकारकडे करतोय। हे सगळे भूमिहीन लोक आहेत, त्यांना 1 गुंठ्याची जमीन नाही, यांचं सगळं हातावरचं पोट आहे आणि म्हणून आपण दारिद्र्य रेषेची अट काढून टाका। भूमिहीनांना जमीन देताना दारिद्र्य रेषेची अट काढून टाकावी, त्यांना उत्पन्नाची अट टाका, 1 लाख उत्पन्न, 2 लाख उत्पन्न आणि त्या उत्पन्नाची अट यामध्ये टाकून त्यांना आपण जमीन वितरित करणार आहात का, असे माझे स्पेसिफिक काही प्रश्न आहेत। माननीय मंत्री महोदयांनी कार्यक्रमामध्ये नातेपुतेला मला वाटते मोठा मेळावा झाला आणि सामाजिक न्याय खात्याचे मंत्री महोदय सिरसाट साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तिथं सुद्धा समाजाला आश्वासित केलेलं आहे। तर त्याची कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारची काय भूमिका आहे ती आज या अर्धा तासाच्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या होलार समाजाच्या समोर यावी एवढी माझी अपेक्षा आहे। पूर्व नागपूरच्या भागामध्ये बिट्ट्यांनी धुमाकाळ करून ठेवलेला आहे। अध्यक्ष महोदय, चर्चा चालू आहे। बोला बोला।
अध्यक्ष महोदय, आज गोपीचंद पडळकरांनी अत्यंत महत्वाच्या विषयाची चर्चा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. कोलार समाज हा मॅक्झिमम पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला जास्त प्रमाणात आढळतो. गेल्या 2 महिन्यापूर्वी त्या समाजाचं एक अधिवेशन नातेगोते या गावी झालं होतं. मी स्वतः त्या अधिवेशनाला उपस्थित होतो. कोलार समाजाचं दुर्दैव असं आहे, काही भागामध्ये त्यांना मातंग म्हणून संबोधलं जातात, काही ठिकाणी होलार म्हणून समजलं जातात, आणि अशा या वेगवेगळ्या जाती, नेमका होलार समाज हा त्यांची नेमकी जात काही ठिकाणी डिसाइडच होत नाही. म्हणून अनेक ठिकाणी त्यांचे रोटीबेटी व्यवहार सुद्धा थांबलेले थांबतायत. आणि त्या होलार समाजाच्या अधिवेशनामध्ये तेव्हा त्यांनी तो प्रश्न मांडला. मुळामध्ये इतका गरीब समाज जुन्या चपला, नवीन नाही, जुन्या चपला शिवण्याचं काम हा समाज करतो. आणि तुम्ही पाहत असाल की अनेक ठिकाणी जेव्हा एखादा कार्यक्रम असतो, हेल्याची टक्कर असेल, एखादीचे वरात असेल, ते हलगी वाजवणं किंवा त्या ढोलक्या त्याला काय म्हणता येईल, इतर जे काही वाद्य असतात ते वाजवण्याचं काम हा समाज तळमळीने त्या मिरवणुकीच्या समोर करतो. म्हणजे त्याचं अस्तित्व आजही या समाजामध्ये अत्यंत खालच्या दर्जाचं ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. त्या अधिवेशनामध्ये मला त्यांनी सांगितलं की साहेब, आम्ही कधी या मूळ स्ट्रीम लाईनमध्ये कधी येणार आहेत, आम्हाला कधी न्याय मिळणार आहे, आमच्याकडे लक्ष देणारच कोणी नाही. चांभार समाज म्हणून होलार समाजातलाच एक भाग म्हणून समजला जातो, मातंगामध्ये समजला जातो. आणि मग आम्ही जे काही मूळ होलार आहोत तर त्याची एक तर जनगणना कधी झालेली नाही, त्या संदर्भात कधी निर्णय झालेला नाही. मागच्या सरकारमध्ये एकदा यांच्या संदर्भामध्ये महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला, परंतु तातडीच्या त्या काळामध्ये ताबडतोब आचारसंहिता लागल्यामुळे तो काही प्रोसेस पुढे झाली नाही. मी त्या अधिवेशनामध्ये जेव्हा गेलो होतो तर त्या टायमाला त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करतो. आणि मला वाटतं माननीय गोपीचंद पडळकर सुद्धा त्या बैठकीला, मुंबईला आपण त्यांची एक रितसर बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही केलेली आहे. आणि तातडीनं या महामंडळाला या सर्व गरीब समाजाचा सगळ्यांना प्रतिनिधीला आपण इतर महामंडळाच्या माध्यमातून जसं निधी उपलब्ध करून देतो, मग तो महात्मा फुले असेल, बाकी इतर महामंडळ असतील, लीडकॉम असेल, त्याच धर्तीवर यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे, सरकारची भूमिका आहे. म्हणून 50 कोटीचं त्यांना त्या महामंडळासाठी आपण एक निधी राखीव केलेला आहे आणि लीडकॉमच्याच माध्यमातून या महामंडळाची स्थापना होते. म्हणून या काही दिवसातच हे महामंडळ अस्तित्वात येईल आणि पर्टिक्युलर होलार समाजातील जे काही महत्त्वाचे, ज्यांनी आतापर्यंत या समाजासाठी लढा दिलेला आहे किंवा लीड केलेला आहे, अशा लोकांनाच या महामंडळामध्ये घेण्यात येईल. मला वाटतं आयोगाच्या बद्दल सुद्धा किंवा पुन्हा यांची जनगणना करण्यासंदर्भात सुद्धा या शासन लवकर निर्णय घेईल. परंतु एक निश्चित आहे का हा होलार समाज अत्यंत मायनॉरिटीमध्ये आता आपण पाहतोय, त्याला न्याय द्यायचं काम हे सरकार निश्चित करेल. ते ज्या चुकीच्या नोंदी आहेत त्याच्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात? चुकीच्या नोंदी असल्यामुळे त्यांना जातीचा दाखलाच मिळत नाही. जातीचा दाखला मिळाला तर त्याला कुठलाच सरकारच्या सुविधा मिळणार नाहीत. आणि म्हणून चुकीच्या नोंदी ज्या वेगवेगळ्या लागलेल्या आहेत होलार समाजाच्या, त्याच्या संदर्भात आपण काय आदेश देणार आहात आणि त्या किती दिवसामध्ये दुरुस्त करणार आहात, हा एक प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. हा जो गटाचा अहवाल आलेला आहे, अभ्यास गटाचा, हा अहवाल आपण स्वीकारलाय का, स्वीकारणार आहात का? जर हा स्वीकारणार आहात तर त्याची पुढे भूमिका काय? आणि हा सॅम्पल सर्वे आहे आणि आपण अभ्यास गटाची निर्मिती करणार आहात का? त्याशिवाय होलार समाजाला न्याय देता येणार नाही. कारण 2011च्या जनगणनेमध्ये 1,27,000 एवढीच जनसंख्या दाखवली आहे. माझ्या जत विधानसभामध्ये 20,000 पर्यंत मतदार आहेत. मी ज्या मूळ खानापूर मतदारसंघातला आहे तिथं 15-20 हजार लोक आहेत. जर या चुकीच्या नोंदीमुळं जर समाजावरती अन्याय होणार असेल आणि एसटी मध्ये आपण लोकसंख्येप्रमाणे राज्य सरकारच्या योजना देत राहतो आणि त्यामुळे हा मोठा अन्याय होतोय, तर या दृष्टिकोनातून आपली सरकारची भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट करावी आणि आयोगाची आपण आज घोषणा करावी की ज्याचा सर्वे जर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घेता येईल, याबाबत सरकारचं धोरण काय आहे हे स्पष्ट व्हावं.
चला मंत्री महोदय. त्याच्या जाती संदर्भात ज्या चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत त्याचा अहवाल बार्टीकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे. शासन स्तरावर त्याचा निश्चित अभ्यास करतोय, कारण की एक दोन नोंदी नाही तर अनेक नोंदी ह्या चुकीच्या असल्यामुळं जो मूळ आहे त्याला त्याचा बेनिफिट घेता येत नाही, हे सरकारला मान्य आहे. म्हणून आता याचा अभ्यास करून तातडीने याच्यामध्ये काय कारवाई करता येईल किंवा या नोंदी कशा बदलता येईल हा निर्णय निश्चित घेतला जाईल. या घ्यायची आहे ना. आणि अहवाल आलेला आहे, अहवाल शासन स्तरावर आम्ही त्याच्यावर आता निर्णय घेतोय. हा एक ते 1.5 महिन्यामध्ये याच्यावर निर्णय घेण्यात येईल. बाकी जे गोपीचंद पडळकरांनी सांगितलंय की आयोग स्थापन करण्यासंदर्भामध्ये मी सुद्धा वक्तव्य केलं की आपल्याला आयोग हा स्थापन करावा लागेल. मुळामध्ये विखुरलेला हा समाज एका ठिकाणी आपल्याला कधी आणता आला नाही किंवा त्याच्या नोंदी घेता आले नाही. यासाठी विशेष कमिटी स्थापन करून सचिवाच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला जाईल आणि तातडीने याचं कामकाज सुरू करण्यात येईल. चला पुढे जाऊया आता. चला अर्धा तास चर्चा क्रमांक 4. श्री महेश शिंदे आहेत का?